आज विकास त्याच्या 70 वर्षीय आईला शहरातील एका वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आला होता. पण रिसेप्शनवर बसलेल्या मॅडममध्ये आणि विकासमध्ये वाद सुरू होते. तो म्हणाला, "हे पहा मॅडम, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या आईला पुन्हा इथे आणायला माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे तुम्ही आजच तिचे ॲडमिशन करून घ्या. तुम्ही म्हणाल तर मी आत्ताच्या आत्ता 1,00,000 रुपयांचा चेक तुम्हाला देईन. फक्त तुम्ही माझ्या आईला इथे ठेवून घ्या." मॅडम म्हणाल्या, "अहो सर, मी एकदा तुम्हाला सांगितले ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये आज तुमच्या आईला इथे ॲडमिशन देता येणार नाही. ह्या वृद्धाश्रमाच्या संचालिका सध्या शहराबाहेर गेल्या आहेत. त्या उद्या संध्याकाळपर्यंत येतील. त्यामुळे तुम्ही आता जा आणि तुमच्या आईला उद्या घेऊन या." रिसेप्शनवर बसलेल्या मॅडमने सांगितले. तेव्हा विकास स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत पुन्हा म्हणाला, "मॅडम, मी तुमचे बोलणे समजू शकतो, पण माझीही मजबुरी आहे. आम्ही खूप लांबचा प्रवास करून आलो आहोत. 3 दिवसानंतर माझी अमेरिकेची फ्लाईट आहे आणि मला तयारी करायची आहे. प्लीज माझी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न करा." त्या दोघांमध्ये बोलणे चालू होते की तेवढ्यात विकासचा फोन वाजला. त्याच्या बॉसचा फोन आला होता. तो म्हणाला, "हॅलो सर." पलीकडून आवाज आला, "मिस्टर विकास, तुम्ही अजूनही मला डॉक्युमेंट्स ईमेल केले नाहीत. तुम्ही म्हणाला होतात की आज दुपारपर्यंत तुम्ही सारे डॉक्युमेंट्स मला ईमेलद्वारे पाठवून देतो म्हणून." विकास म्हणाला, "हो सर, लगेचच करतो." तेव्हा त्याचे बॉस म्हणाले, "पण मिस्टर विकास, तुम्ही तुमच्या कामाबद्दल एवढे बेजबाबदार कसे असू शकता?" "नाही सर, त्याचे काय आहे, मी एका प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो. मी आता लगेच तुम्हाला." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात पलीकडून फोन कट झाला होता. टेन्शनमध्ये येऊन विकास डोक्याला हात लावून खुर्चीवर बसला. आपल्या मुलाला अशा प्रकारे तणावात बसलेले पाहून जवळ बसलेल्या राधिकाताईसुद्धा व्याकुळ झाल्या. त्यानंतर विकास पुन्हा त्या मुलीला म्हणाला, "मॅडम, तुम्ही पाहिलेत ना मी किती प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे. एकीकडे बायको, मुले आणि घरचे प्रॉब्लेम्स, तर दुसरीकडे परदेशाची नोकरी. माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. मॅडम, प्लीज काहीतरी करा. तुम्ही वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला फोन लावा. मी त्यांच्याशी बोलतो." "नाही, सध्या ते शक्य नाही. मॅडमचा फोन आउट ऑफ रेंज आहे." असे म्हणत त्या मुलीने आवाज दिला, "राजू, इकडे ये." तेवढ्यात 25 ते 30 वर्षाचा एक युवक तिच्यासमोर हजर झाला आणि म्हणाला, "हां मॅडम, बोला." तेव्हा ती मॅडम म्हणाली, "राजू, ह्या दोघांसाठी चहापाणी आणि रात्री इथे झोपण्याची व्यवस्था कर. ते लोक खूप दुरून आले आहेत." राजू म्हणाला, "ठीक आहे मॅडम, आता लगेच व्यवस्था करतो." असे बोलून तो आत निघून गेला आणि हे ऐकून विकास दंग झाला. तेवढ्यात मॅडम म्हणाली, "हे पहा मिस्टर विकास, जर तुम्ही एवढ्या दुरून पुन्हा येऊ शकणार नसाल तर तुम्ही दोघे आज रात्री इथेच थांबा." विकास म्हणाला, "पण मॅडम, मला खूप प्रॉब्लेम होईल." मॅडम म्हणाली, "अहो, पण मी सांगितले ना की तुम्ही इथे रात्री थांबू शकता. तुम्ही रूम नंबर 2 जा आणि काही लागले तर तसे सांगा." मॅडमने सांगितल्यावर विकास नाराज होऊन आपल्या आईसह त्या खोलीमध्ये निघून गेला, जिथे राजूने जमिनीवर अंथरूण टाकून त्यांच्यासाठी रात्री थांबण्याची व्यवस्था केली होती. राजू म्हणाला, "साहेब, मी काही वेळातच तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. जवळच बाजूला बाथरूम आहे." असे बोलून राजू तिथून निघून गेला. विकास तिथेच लॅपटॉप उघडून त्याचे काम करत बसला. तेव्हा राधिकाताईंनी सोबत आणलेली आपली बॅग उघडली आणि सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळून आणलेली चपाती बाहेर काढत म्हणाल्या, "तुला ठाऊक आहे का बाळा, मी सकाळी लवकर उठून आपल्या दोघांसाठी मेथीचे पराठे बनवले होते. तुला आवडतात ना? आणि त्यासोबत लोणचेसुद्धा घेऊन आले आहे." आईच्या बोलण्याला विकासने काहीही उत्तर दिले नाही. तो तर त्याच्या कामामध्ये बिझी झाला होता. त्यानंतर राधिकाताई म्हणाल्या, "ठीक आहे, मी तुला माझ्या हाताने भरवते. कोणास ठाऊक यानंतर कधी हे सुख मिळेल ना मिळेल." असे बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. जसे त्यांनी पराठ्याचा एक घास मोडून विकासच्या तोंडासमोर नेला, तेव्हा विकास रागाने म्हणाला, "हे काय आई, तुला तर दुसरे काही कामच नाही. अगं, मला पटकन माझे हे काम आवरायचे आहे. तूच खात बस ते मेथीचे पराठे. मला अजिबात भूक नाही आहे." मुलाचे बोलणे ऐकून राधिकाताई घाबरल्या आणि गुपचूप त्यांनी ते पराठे पुन्हा बॅगमध्ये ठेवले आणि म्हणाल्या,
ठीक आहे बाळा, तू आयुष्यात खूप प्रगती कर, मोठा माणूस हो, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. काही वेळ असेच बसल्या बसल्या राधिकाताई आपल्या भूतकाळात हरवल्या. 22 वर्षाच्या राधिकाताई जेव्हा लग्न करून सासरी आल्या होत्या तेव्हापासून त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबल्या होत्या. घरामध्ये खूप सदस्य होते. एक नणंद होती जी आपल्या नवऱ्याला घेऊन माहेरीच राहत होती. तिचा नवरा सासूचा खूप लाडका होता. याशिवाय एक दीर आणि जाऊसुद्धा होते. पण मोठी जाऊ श्रीमंत घरातून आली होती. दीरसुद्धा चांगला कमावत होता. त्यामुळे मोठ्या जाऊबाई सासूला अजिबात घाबरत नव्हत्या. त्यामुळे त्यांचे जे काही वर्चस्व होते ते राधिकावरच गाजवायच्या. राधिकाचे पती एका छोट्याशा प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यांना काही जास्त पगार नव्हता. घर खर्च सासरे आणि मोठ्या दिराच्या कमाईतूनच चालत होता. ह्या सर्व कारणांमुळे राधिकाताईंची लायकी त्यांच्या सासरी एका कामवालीपेक्षा जास्त नव्हती. पण एवढेच पुरेसे नव्हते. लग्नाला बरीच वर्ष झाली होती, पण राधिकाताईंना मूलबाळ झाले नव्हते. त्यांना जास्त त्रास तेव्हा व्हायचा जेव्हा सासरचे सर्वजण त्यांना झोटी म्हणून टोमणे मारायचे. शेवटी 12 वर्षांनी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि विकासचा जन्म झाला. पण तो फक्त 1 महिन्याचा होता तेव्हा त्यांच्या पतीचे एका अपघातात निधन झाले. राधिकाताई आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. काही दिवसांनी त्यांचा मोठा दीर आणि जाऊ वेगळे राहू लागले. त्यानंतर सासू सासरेसुद्धा देवाघरी गेले. त्यामुळे आता राधिकाताई आपल्या मुलासह अगदी एकट्या पडल्या. पण त्या अजिबात खचल्या नाहीत. मुलाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी लोकांच्या घरी काम करण्यास सुरुवात केली. पण ही कामे करताना त्यांनी आपल्या मुलाला कधीच एकटे सोडले नाही. एवढा त्रास सहन करूनसुद्धा राधिकाताईंनी आपल्या मुलाला शिक्षण दिले आणि या योग्यतेचे बनवले की त्याला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर त्याची ओळख एका लीना नावाच्या मुलीसोबत झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लवकरच त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लीना ही आधुनिक विचारांची मुलगी होती. घरकाम करायला तिला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे घरातील सर्व कामे राधिकाताईंना करावी लागत होती. तिला फक्त पार्ट्या करणे, मैत्रिणींबरोबर शॉपिंग करणे, आईबाबांच्या घरी जाणे हीच तिची दिनचर्या होती. जर कधी राहिली तर ती तिच्या मैत्रिणींना घरी बोलावून पार्टी करायची आणि हे राधिकाताईंना अजिबात आवडत नव्हते. पण तरीही त्या सुनेला काहीही बोलत नव्हत्या आणि जरी काही बोलल्या तर लीना सासूला उलटून बोलायची. मुलगा बायकोच्या प्रेमात वेडा झाला होता. त्यामुळे त्याला काही सांगून उपयोग नव्हता. कशी तरी आयुष्याची गाडी चालत होती. दिवस असेच सरत होते. विकास आणि लीनाच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती आणि ती 2 मुलांची आई झाली होती. मोठा मुलगा 10 वर्षांचा आणि धाकटा 8 वर्षांचा होता. तिकडे लीनाचे आईबाबा अमेरिकेमध्ये शिफ्ट झाले होते. त्यामुळे आता लीनाने सुद्धा परदेशात जाऊन स्थायिक होण्याची रट लावली आणि योगायोगाने विकासच्या कंपनीने त्याला परदेशात नोकरी करण्याची ऑफर दिली. दुप्पट पगाराच्या लोभापायी विकासने ऑफर स्वीकारली. त्याची बायको लीना आणि 2 मुले तर खूप खुश झाले होते. विकासची देखील आपल्या आईला परदेशात सोबत घेऊन जाण्याची इच्छा होती. पण त्यांचा व्हिसा नाकारला गेला आणि आता पुढे काय करायचे ह्या विचाराने विकास काळजीत पडला. विकास त्याच्या बायकोला म्हणाला, इथे आईबरोबर कोणीतरी असायला पाहिजे. ती एकटी कशी राहणार? लीना म्हणाली, मी तर इथे अजिबात थांबणार नाही. ती म्हणाली, सध्या तरी आपण आईंना वृद्धाश्रमामध्ये पाठवू आणि 1 वर्षानंतर पुन्हा एकदा व्हिसा अप्लाय करून त्यांना आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन जाऊ. विकास म्हणाला, आणि जर पुढच्या वर्षीही व्हिसा मिळाला नाही तर? यावर लीना म्हणाली, अरे मग काय झाले? मला तर असे वाटते की त्यांचे वृद्धाश्रमामध्ये राहणेच ठीक आहे. आणि तसेही ते आपल्यासोबत परदेशात येऊन काय करणार आहेत? आणि तू सुद्धा एवढी आईची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या भावी आयुष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही वेळ प्रॅक्टिकल होऊन विचार करण्याची आहे. भावनेच्या आहारी जाऊन अशी चांगली संधी वाया घालवू नकोस. विकासला देखील लीनाचे बोलणे योग्य वाटले आणि तो आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी तयार झाला आणि म्हणून तो आईला आज वृद्धाश्रमात घेऊन आला होता. आई, हे घ्या, मी तुमच्यासाठी चहा बिस्किट आणले आहे. राजूच्या आवाजाने राधिकाताई वर्तमानात परत आल्या. राधिकाताई चहाचा कप उचलून चहा पिऊ लागल्या तेव्हा विकासला म्हणाल्या, बाळा, अरे कमीत कमी चहा तरी पिऊन घे, थंड होईल.
विकास म्हणाला, काय आई? अगं एक तर मी इतका टेन्शनमध्ये आहे आणि तुला खाणेपिणे सुचत आहे का? आज जर मी हे काम पूर्ण केले नाही तर मला बॉसचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल. एक तर इथे अधूनमधून इंटरनेटला रेंजसुद्धा येत नाही. कोणास ठाऊक या वृद्धाश्रमवाल्यांनी असले कसले नियम बनवले आहेत. त्यांना हेही समजत नाही की म्हातारी बाई आहे किंवा ते लोक दुसऱ्या शहरातून आले आहेत. ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने वृद्धांना आधार द्यायला पाहिजे, पण हे लोक तर त्रास देतात. इथे एकीकडे वृद्धाश्रमाची मॅनेजर फिरायला गेली आहे, तर दुसरीकडे जी मॅडम इथे बसली आहे ती आमचे काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. जेव्हा विकास रागामध्ये हे सर्व बोलत होता त्यावेळेस त्या मॅडम दरवाजात उभ्या राहून त्याचे सर्व बोलणे ऐकत होत्या. तेवढ्यात अचानक त्याची नजर दरवाजात उभ्या असलेल्या मॅडमकडे गेली आणि तो त्यांच्या बोलण्यावर पडदा टाकत म्हणाला, अरे मॅडम, मी तर ते. मॅडम म्हणाल्या, राहू द्यात मिस्टर विकास, मला ठाऊक आहे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये कोणताही माणूस चिडचिडा होतो. तुम्ही माझ्यासोबत चला, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. असे बोलून मॅडम खोलीबाहेर निघून गेल्या. विकासला वाटले की मॅडम जास्त पैशांची डिमांड करेल, त्यामुळे खोलीबाहेर आल्याबरोबर तो म्हणाला, हे पहा मॅडम, जर तुम्ही म्हणालात तर मी 1,00,000 ऐवजी 1,50,000 रुपयांचा चेक देतो. तेवढ्यात मॅडम म्हणाल्या, नाही मिस्टर विकास, मी पैशांबद्दल बोलत नाही. मला तर या गोष्टीचे आश्चर्य वाटते की तुम्ही लहान असताना तुमच्या आईने त्यांची कितीतरी महत्त्वाची कामे पुढे ढकलली असतील, किती रात्री जागून काढल्या असतील आणि त्यांच्यासाठी तुम्ही एक रात्रही इथे थांबू शकत नाही. हे ऐकताच विकासने शरमेने मान खाली घातली. चला, मी तुमचा प्रश्न सोडवते. मी तुमच्या आईला आत्ताच्या आत्ता वृद्धाश्रमात प्रवेश देते. पण काय मॅडम? पण मिस्टर विकास, तुम्हाला माझे छोटेसे काम करावे लागेल. मॅडमचे बोलणे ऐकून विकास तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. मॅडम म्हणाल्या, इथे वृद्धाश्रमामध्ये नारायण नावाचे एक वृद्ध व्यक्ती राहतात. तुम्हाला फक्त त्यांचा नातू असल्याचे नाटक करावे लागेल. हे ऐकताच विकास दंग झाला. मॅडम पुन्हा म्हणाल्या, साधारण 10 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन त्यांना इथे सोडून ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. तेव्हापासून ते आपल्या नातवाला पाहण्यासाठी तळमळत आहेत. त्यांना अशी आशा आहे की एक ना एक दिवस तो त्यांना भेटायला नक्की येईल. पण मिस्टर विकास, आज त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. मला नाही वाटत की त्यांच्याकडे आता जास्त वेळ आहे. जर शक्य झाले तर आमचे हे छोटेसे काम करा. तुम्हाला फक्त नाटकच तर करायचे आहे. पण विचार करा, आपल्या नातवाला डोळे भरून पाहण्यासाठी त्यांच्या तळमळणाऱ्या डोळ्यांना किती बरे वाटेल. तुम्ही माझे हे काम करा, मी तुमच्या आईला लगेच आश्रमात प्रवेश देईन. हे ऐकताच विकास म्हणाला, पण मॅडम, मला तर त्यांच्या नातवाबद्दल काहीही माहिती नाही. त्याचे नाव काय आहे आणि ते त्याच्या नातवाला कोणत्या नावाने बोलवायचे? मॅडम म्हणाल्या, मिस्टर विकास, तुम्हाला त्यांना काहीही बोलण्याची गरज नाही. पण एक लक्षात ठेवा की त्यांच्या नातवाचे नाव अक्षय आहे. आता तुम्ही माझ्यासोबत चला. असे बोलत मॅडम त्याला नारायणरावांच्या खोलीमध्ये घेऊन गेल्या. त्याच आश्रमामध्ये राहणारा त्यांचा एक वृद्ध मित्र नारायणरावांच्या पलंगाच्या शेजारी खुर्चीवर बसला होता. नारायणरावांचा मित्र म्हणाला, नारायण, डॉक्टर म्हणाले आहेत की औषधे वेळेवर घेतल्यास तुझी तब्येत ठीक होईल. थरथरत्या आवाजामध्ये नारायणराव म्हणाले, किती वेळा मी त्या देवाकडे प्रार्थना करतो की मला पटकन घेऊन जा, पण हे मरण आहे, जे बोलावले तरीसुद्धा येत नाही. कोणास ठाऊक देवाच्या कानापर्यंत माझा आवाज का जात नाही. नारायणरावांच्या मनामध्ये लपलेले दुःख त्यांच्या शब्दातून बाहेर आले. ठीक आहे नारायण, मी काही वेळाने पुन्हा येतो, असे बोलून त्यांचा मित्र तिथून निघून गेला. दरवाजात उभा असलेला विकास नारायणरावांचे सर्व बोलणे ऐकत होता. तेवढ्यात मॅडम विकासला आत घेऊन आल्या. विकासने पाहिले की पलंगावर एक म्हातारा सांगाड्याच्या रूपात पडला होता. त्याचे गाल आत गेले होते. खोलवर गेलेले त्याचे निर्जीव डोळे वेदना आणि दुःखाची जणू कहाणी सांगत होते, पण त्याचा येण्या जाणारा श्वास ते जिवंत असल्याचे प्रमाण देत होते. त्यांच्याजवळ जाऊन मॅडम म्हणाल्या, बाबा, पहा ना, कोण आले आहे. तेव्हा नारायणरावांनी हळूहळू त्यांचे डोळे उघडले आणि म्हणाले, कोण आले आहे? तेव्हा मॅडम म्हणाल्या, बाबा, हा पहा तुमचा नातू अक्षय तुम्हाला भेटायला आला आहे. नारायणराव म्हणाले, काय, माझा अक्षय आला आहे? असे बोलताना बाबांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली. हो बाबा, तुमचा नातू ऑस्ट्रेलियावरून खास तुम्हाला भेटायला आला आहे.
अरे बाळा अक्षय, इतके दिवस तुला तुझ्या या आजोबाची आठवण नाही का रे आली? किती मोठा झाला आहेस रे तू. त्याच्याकडे पाहत नारायणरावांच्या वृद्ध शरीरामध्ये जणू जीव परत आला होता. मॅडमने त्यांना आधार देत पलंगावर उठवून बसवले आणि म्हणाल्या, बाबा, उद्या तुमच्या नातवाची परतीची फ्लाईट आहे, त्यामुळे आज तुम्ही त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा मारा, असे बोलून मॅडम खोलीबाहेर गेल्या. विकास पलंगाजवळच्या खुर्चीवर बसत होता. तेवढ्यात नारायणराव म्हणाले, तिथे नको बोलसूस बाळा, इथे माझ्याजवळ बैस. विकासला काहीसे अस्वस्थ वाटत होते, पण पुन्हा त्याला मॅडमचे बोलणे आठवले आणि मग तो गुपचूप त्यांच्या शेजारी पलंगावर बसला. ते म्हणाले, मला खात्री होती अक्षय बाळा, एक ना एक दिवस तू मला भेटायला नक्की येशील. त्यामुळेच तर देवाने मला जिवंत ठेवले आहे. तुला पाहण्यासाठीच तर मी अजून जिवंत होतो. पण बाळा, तू उद्या खरंच परत जाणार आहेस का? अरे किती वर्ष मी तुझी वाट पाहिली आणि तू मला भेटण्यासाठी काही तासांसाठीच आला आहेस. बोलता बोलता मध्येच नारायणराव थरथरू लागले. पण नातवाला भेटण्याचा उत्साह एवढा होता की सारी कमजोरी विसरून ते पुन्हा त्याच्याशी बोलू लागले. ते म्हणाले, अच्छा, एक सांग बाळा, तुझे पप्पा कसे आहेत? त्याला माझी कधी आठवण येते की नाही? बरेच वर्ष झाले त्यालाही पाहून. त्यांचे हे बोलणे ऐकून विकास पुढे काहीही बोलू शकला नाही. त्यानंतर ते म्हणाले, तुझी आई, ती बरी आहे ना? विकास म्हणाला, हो आजोबा, सर्वजण ठीक आहेत. नारायणराव पुढे म्हणाले, तुला ठाऊक आहे का बाळा, इथे वृद्धाश्रमात नेहमी लोक मिठाई वाटायला येतात. कालसुद्धा कोणाच्या तरी नातवाचा वाढदिवस होता. तेव्हा त्यांनी वृद्धाश्रमातील सर्व लोकांना जिलेबी वाटली. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुझा लहानपणीचा फोटो येत होता. असे बोलत नारायणरावांनी जवळच असलेली वाटी उचलली, ज्यात एक जिलेबी ठेवली होती. ते म्हणाले, बाळा, ही घे जिलेबी, मी तुझ्यासाठीच ठेवली होती. विकासने इच्छा नसताना सुद्धा ती जिलेबी उचलली. त्यानंतर नारायणरावांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि ते म्हणाले, बाळा, तुला आठवते का, तुला जिलेबी खायला खूप आवडायची, त्यामुळे जिलेबी आणा असे बोलून तू दिवसभर माझ्या मागे पुढे करायचा. पण तुझी आई मात्र तुला जास्त जिलेबी खाऊ देत नव्हती. त्यामुळे दररोज संध्याकाळी बागेमध्ये फिरायला जाण्याच्या बहाण्याने तू माझा हात पकडून बाजारात घेऊन जायचास आणि मला हलवयाच्या दुकानातून हट्टाने जिलेबी मागून खायचास. त्यावेळी तू एक क्षणसुद्धा माझा हात सोडत नव्हता, पण त्यानंतर तू माझा हात असा सोडला की पुन्हा कधी पकडलाच नाही. आपल्या थरथरत्या हातांकडे पाहत नारायणराव म्हणाले. तेव्हा विकास म्हणाला, नाही आजोबा, असे काही नाही. आयुष्यात थोड्याफार अडचणी असतात, कामे असतात, पण तरीही मी तुम्हाला भेटायला आलो ना. आणि आजोबा, कसे आहे ना, जर कामाला वेळ देण्याचा प्रयत्न केला तर नात्यांसाठी वेळ देऊ शकत नाही, आणि जर नात्यांना वेळ दिला तर कामाकडे दुर्लक्ष होते. नारायणराव म्हणाले, हो बाळा, चूक तर आमचीही आहेच. आम्ही कामाला नाते समजतो आणि नातेसंबंधांना ओझे मानतो. हे ऐकताच विकासने खाली मान घातली. त्यानंतर पुन्हा नारायणराव म्हणाले, पण बाळा, मला आनंद आहे की कमीत कमी तू मला भेटायला तरी आलास. बरं मला एक सांग, तुझे लग्न झाले आहे का? आजोबांच्या ह्या प्रश्नाने विकास विचारात पडला. तो मनात म्हणाला की मी जर यांना हो म्हणालो तर आजोबा मला नातसुनेबद्दल विचारतील. नारायणराव म्हणाले, काय झाले बाळा, काय विचार करतो आहेस? तुझे लग्न झाले की नाही? तेव्हा विकास म्हणाला, नाही आजोबा, माझे लग्न झाले नाही. ते पुढे म्हणाले, बरं मग तू कोणी मुलगी पसंत वगैरे करून ठेवली आहेस का? विकास म्हणाला, आजोबा, तुम्ही असे कसे बोलत आहात? अक्षय बाळा, आता माझ्यापासून काय लपवणार आहेस? अरे मी तुझ्या बापाचा बाप आहे. असे बोलताना त्यांचा आवाज पुन्हा थरथर करू लागला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळानंतर ते म्हणाले, आजपर्यंत तुझ्या बापाचा वासही माझ्या मनातून गेला नाही, पण तो मला इथे सोडून निघून गेला. बाळा, तू माझे एक ऐकशील? विकास म्हणाला, हो बोला ना आजोबा. नारायणराव म्हणाले, तुझा बाप तर मला एकट्याला सोडून निघून गेला, पण तू कधीच तुझ्या आईबापाला म्हातारपणात एकटे सोडू नकोस. म्हातारपणात जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा त्याचे आयुष्य एका शिक्षेपेक्षा जास्त नसते. ही फक्त माझ्या एकट्याची कहाणी नाही. इथे वृद्धाश्रमामध्ये कितीतरी अशी वृद्ध माणसे आहेत ज्यांची मुले, मुली, सुना, नातवंडे असे सर्वजण आहेत, पण तरीसुद्धा त्यांचे आपले असे कोणी नाही. माणसाला आयुष्याच्या या वळणावर येऊन सर्व नाती नकली वाटू लागतात. इथे राहणाऱ्या वृद्धांच्या हृदयात कुटुंबाच्या आठवणी रात्रंदिवस काट्याप्रमाणे टोचत राहतात. विकास आणि नारायणरावांचे बोलणे चालू होते
की तेवढ्यात विकासचा मोबाईल वाजला. त्याने पाहिले तर त्याच्या बायकोचा लीनाचा फोन होता. तो म्हणाला, आजोबा आता तुम्ही झोपा, सकाळी एअरपोर्टला जाण्याआधी मी तुम्हाला भेटायला येईन. नारायणराव म्हणाले, हो बाळा, तू सुद्धा थकला असशील ना, जाऊन झोप, देव करो आणि तुला जगातला सर्व आनंद मिळू दे. विकासने बाबांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि जड पावलांनी दरवाजाकडे निघाला. पण दरवाजाच्या चौकटीत पोहोचताच त्याला हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी ऐकू आली. त्या आवाजाने तो घाबरला आणि त्याने मागे वळून पाहिले तर नारायणराव अंथरुणावर बेशुद्ध पडले होते. विकास पटकन त्यांच्याजवळ गेला. त्याने त्यांना हलवले, पण तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. त्या वृद्ध माणसाशी त्याचे कोणतेही नाते नसताना देखील त्यांची झालेली अवस्था पाहून विकासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने पटकन मॅडमला आवाज दिला आणि नारायणरावांबद्दल सांगितले. बराच वेळ विकास उदास होऊन बाहेरच बसला होता. तेव्हा पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. विकासने फोन घेतला तेव्हा त्याची बायको म्हणाली, अरे कुठे आहेस तू? बराच वेळ झाला तुला जाऊन. तू आईंना वृद्धाश्रमात सोडायला गेला होतास ना, मग तू अजून का आला नाहीस? विकास म्हणाला, अगं लीना, त्याचे काय आहे ना, इथे वृद्धाश्रमाचे संचालिका कुठेतरी बाहेर गेले आहेत, त्यामुळे आईचे ॲडमिशन झाले नाही म्हणून मी. तेव्हा त्याचे बोलणे अर्धवट ठेवत लीना म्हणाली, कमाल आहे बाबा तुझी. आज ॲडमिशन झाले नाही तर उद्या झाले असते ना, त्यासाठी तुला तिथे थांबण्याची काय गरज होती? तू आईंना तिथे सोडून परत यायला पाहिजे होते. 3 दिवसानंतर आपली फ्लाईट आहे आणि तू तिथे आईजवळ बसला आहेस. तुला तयारी करायची आहे की नाही? विकास म्हणाला, लीना, तू असे कसे बोलू शकतेस? अगं ती माझी आई आहे, मग तिला असे एकटे कसे सोडून येऊ शकतो मी? मी उद्या सकाळी लवकर इथून निघेन, असे बोलून विकासने फोन कट केला. त्यानंतर जेव्हा तो आपल्या आईच्या खोलीमध्ये गेला तेव्हा त्याला उदास झालेले पाहून राधिकाताईंनी विचारले, काय झाले बाळा? काही समस्या आहे का? कुठे होतास तू इतका वेळ? विकास म्हणाला, बसून बसून मला कंटाळा आला होता, त्यामुळे जरा बाहेर फिरत होतो. बरं आई, चल, मॅडमने आपल्याला हॉलमध्ये बोलावले आहे. राधिकाताई म्हणाल्या, हॉलमध्ये? आणि ते कशासाठी? विकास म्हणाला, अगं आई, त्यांनी आपल्याला बाहेर जेवायला बोलावले आहे. ह्या आश्रमाचा एक नियम आहे, इथे सर्व लोक एकत्र बसून जेवण करतात. राधिकाताई म्हणाल्या, हो बाळा, तू सुद्धा सकाळपासून काहीही खाल्ले नाही, तुलाही भूक लागली असेल ना, आणि वरून ह्या कामाचे ओझे ते वेगळेच. चल, जेवण करूया आपण. विकास आपल्या आईला घेऊन हॉलमध्ये आला. तिथे एका मोठ्या डायनिंग टेबलवर सर्व जेवण ठेवले होते. एक एक करून सर्व वृद्ध माणसे तिथे येऊन बसू लागले. काही वृद्ध माणसांना तर व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हते, तर काही वृद्ध असे होते जे शरीराने पूर्णपणे लाचार झाले होते. वृद्धाश्रमात काम करणारे कर्मचारी त्यांना जेवण वाढून स्वतःच्या हातांनी भरवत होते. विकास हे सर्व लक्षपूर्वक पाहत होता. त्या वृद्ध माणसांना पाहिल्यावर समजले की ते इथे आनंदी नाहीत. तिथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची खूप चांगली सोय होती, पण आपल्या मुलांपासून दूर झाल्याचे दुःख आणि निराशेचे भाव त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे दिसत होते. खूप मुश्किलीने विकासने थोडेसे जेवण केले आणि तो पुन्हा खोलीमध्ये जाऊन बसला. काही वेळानंतर जेव्हा राधिकाताई खोलीमध्ये आल्या तेव्हा आपल्या मुलाजवळ बसल्या आणि म्हणाल्या, काय झाले विकास, तू तर व्यवस्थित जेवला नाहीस? उदास होऊन विकास म्हणाला, आई, माझी जेवण करण्याची इच्छाच झाली नाही. तो पुढे म्हणाला, आई, तू घरून निघताना जे पराठे बनवून आणले होतेस ते मला खायचे आहेत. तेव्हा राधिकाताईंनी खुश होऊन आपल्या बॅगमधून मेथीचे पराठे बाहेर काढले आणि आपल्या मुलाकडे देत म्हणाल्या, विकास, तू लहान होतास ना, तेव्हा मला रोज मेथीचे पराठे बनवायला सांगत होतास आणि मला म्हणायचास की आई, तूच मला तुझ्या हाताने भरव. विकास म्हणाला, मग आई, आजही मला तुझ्या हाताने भरवशील का? मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकताच राधिकाताई खुश झाल्या आणि त्यांनी आपल्या हाताने त्याला भरवू लागल्या. त्यानंतर विकास म्हणाला, आई, तुला आठवते का, जेव्हा लहानपणी एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण मावशीच्या घरी गेलो होतो, तेव्हा मी गल्लीतील आजूबाजूला राहणाऱ्या मुलांसोबत लपाछपीचा खेळ खेळायला जायचो. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी लपायचे, तेव्हा मी सुद्धा त्या मुलांसोबत जवळच्याच गल्लीमध्ये जाऊन लपलो होतो. थोड्या वेळानंतर सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली, पण मी मात्र तिथेच फिरत राहिलो. मावशीचे घर कुठे आहे ते मला समजलेच नाही. ती घटना आठवून राधिकाताई म्हणाल्या, हो बाळा, कुठे कुठे शोधले नव्हते मी तुला. दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झाली, पण तू कुठेच सापडला नाहीस. ज्या मुलाला मी क्षणभरही नजरेआड होऊ दिले नाही, तो मुलगा काही तासांपासून बेपत्ता आहे.
त्यामुळे मी वेड्यासारखी तुला इकडे तिकडे शोधत होते. शेवटी अंधारामध्ये तू समोरून येताना दिसलास तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला होता. विकास म्हणाला, तू माझ्याकडे धावत आलीस आणि मला छातीशी लावून खूप रडलीस. असे बोलता बोलता राधिकाताई आणि विकासचे डोळे भरून आले. मुलाला आणि आईला अशा प्रकारे एकत्र बसून गप्पा मारताना बरेच दिवस झाले होते. विकासचे लग्न झाल्यापासून तो फक्त आपल्या बायको मुलात आणि नोकरीमध्ये बिझी होता. आईजवळ बसण्यासाठी ना त्याच्याकडे वेळ होता आणि नाही त्याला कधी तशी गरज वाटली. गप्पा मारता मारता विकासने आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि तो झोपला. खोलीबाहेर उभ्या असलेल्या मॅडम बराच वेळापासून ते दृश्य गुपचूप पाहत होत्या. राधिकाताई बराच वेळ त्याच्या केसांवरून हात फिरवत होत्या आणि मग तिथेच बसल्या बसल्या त्यांना डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विकासला जाग आली तेव्हा 8 वाजले होते. घड्याळात पाहून तो चकित झाला आणि आईला उठवत म्हणाला, आई, मला खूप उशीर झाला आहे. आज मला ऑफिसला लवकर जायचे होते. तो लगबगीने बॅगमध्ये त्याचे सामान ठेवू लागला आणि रिसेप्शनवर सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर तो तिथून जाऊ लागला. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, बाळा, स्वतःची काळजी घे आणि हो, वाटेत कुठेतरी थांबून थोडेसे खाऊन घे. उपाशी राहिलास तर मला तुझी काळजी वाटत राहील. विकास म्हणाला, ठीक आहे आई, आता मी निघतो. असे बोलून विकास तिथून निघून गेला. तो तिथून सरळ त्याच्या ऑफिसमध्ये गेला, पण दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये विचारांचे चक्र चालू होते. त्याला असे वाटत होते की तो आपले खूप काही मागे सोडून आला आहे. इच्छा नसतानाही वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांचे असहाय्य आणि निराश चेहरे त्याच्या डोळ्यासमोर सतत येऊ लागले. रात्री जेव्हा विकास घरी पोहोचला तेव्हा तो खूप शांत होता. तेव्हा लीना त्याला म्हणाली, आईंना वृद्धाश्रमात सोडून आलास का? यावर विकासने होकारार्थी मान हलवली. लीना म्हणाली, बरे झाले. तसेही त्यांचा भार आपण आणखी किती दिवस सहन करणार होतो. बरं ठीक आहे, तो हातपाय तोंड धुवून घे, जेवण तयार आहे. बायकोचे असे बोलणे ऐकून विकासला आश्चर्य वाटले. आतापर्यंत त्याच्या मनाला संभ्रमाने घेरले होते, पण आता त्याला पुढे काय करायचे आहे हे त्याने पक्के ठरवले होते. लीना म्हणाली, काय झाले? तू अजूनही फ्रेश झाला नाहीस? जेवण थंड होईल ना? विकास म्हणाला, मला भूक नाही. असे बोलून ते त्याच्या खोलीत निघून गेला. रात्री सर्वजण झोपले होते, पण विकासच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. त्याने ती रात्र खूप मुश्किलीने काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी विकास कोणाला काही न सांगता गाडी घेऊन निघून गेला आणि तासाभरात तो त्या वृद्धाश्रमाच्या समोर उभा होता, जिथे काल तो त्याच्या आईला सोडून आला होता. तो जसा आतमध्ये गेला तेव्हा समोर मॅडम उभ्या होत्या, ज्या त्याच्याकडे एकटक पाहत होत्या. काही वृद्ध लोक अंगणामध्ये फिरत होते. आत येऊन विकास इकडे तिकडे पाहू लागला आणि म्हणाला, मॅडम, माझी आई कुठे आहे? प्लीज तिला बोलवा. तेव्हा मॅडम म्हणाल्या, हे पहा मिस्टर विकास, सध्या तरी तुम्ही राधिकाताईंशी बोलू शकणार नाही. विकास म्हणाला, का मॅडम, काय झाले? त्यानंतर तो पुढे म्हणाला, अच्छा, आई आता झोपली असेल. ठीक आहे, मी इथेच बसतो. जेव्हा आई झोपेतून उठेल तेव्हा मी तिला भेटेन. तेव्हा मॅडम म्हणाल्या, नाही, त्या झोपल्या नाहीत. त्या वृद्धाश्रमातील इतर वृद्ध स्त्रियांसोबत जवळच्याच एका मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या आहेत. त्याचे काय आहे ना, त्यांनी आपल्या मुलासाठी निर्जळी उपवास केला आहे. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या वयातही कठीण व्रत पाळले आहे. तुम्हाला दीर्घायुष्य मिळावे, तुमची प्रगती व्हावी यासाठी त्या देवाकडे प्रार्थना करत आहेत. मॅडमचे हे बोलणे ऐकून विकासच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागला. तेव्हा त्याच्यासमोर त्याची आई हातामध्ये पूजेचे ताट घेऊन येताना दिसते. आईला पाहून विकास आई आई असे बोलत त्याच्याकडे धावत जातो. विकासचा रडवेला चेहरा पाहून राधाताईंना ती घटना आठवते, जेव्हा त्यांचा 8 वर्षांचा छोटासा विकास रस्ता चुकला होता आणि आईला पाहताच आई आई असे ओरडत आईकडे धावत आला होता. तो म्हणाला, आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. प्लीज प्लीज मला माफ कर. आई, तू माझ्यासाठी काय काय केले नाहीस ग. तुझ्या प्रेमाने आणि आशीर्वादानेच मी आयुष्यात यशस्वी माणूस बनू शकलो. ज्या आईने मला लहानपणी एक क्षणही एकटे सोडले नाही, त्याच आईला मी वृद्धाश्रमात आणून सोडले. किती खालच्या पातळीचे वागलो आहे मी. खूप मोठा गुन्हा केला आहे मी. आईचे पाय धरून विकास जेवढे बोलत होता त्यापेक्षा जास्त रडत होता. राधिकाताईंनी त्याला उठवले आणि त्याचे डोळे पुसले. विकास म्हणाला, आई, चला आता आपण घरी जाऊयात. तेव्हा मॅडम म्हणाल्या, पण मिस्टर विकास, तुम्ही असे जाऊ शकत नाही. यांना वृद्धाश्रमातून घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागेल. विकास म्हणाला, ठीक आहे मॅडम, तुम्ही मला मॅनेजरची भेट घालून द्या. मॅडम विकासला ऑफिसमध्ये घेऊन आल्या आणि त्या मॅडमने समोरच्या खुर्चीवर बसून ड्रॉवरमधून एक पेपर काढला आणि त्यावर विकासला सही करायला सांगितली. विकास म्हणाला,
इथल्या मॅनेजर अजून का आल्या नाहीत? मॅडम म्हणाल्या, मिस्टर विकास, मीच ह्या वृद्धाश्रमाची मॅनेजर आहे. विकास म्हणाला, पण मॅडम 2 दिवसांपूर्वी तर तुम्ही म्हणाला होतात की मॅनेजर सुट्टीवर गेले आहेत. तेव्हा मॅडम हसत म्हणाल्या, ते सर्व खोटे होते आणि ते खोटे मी ह्यासाठी बोलले होते की तुम्ही इथे एक रात्र थांबावे आणि पाहावे की वयाच्या ह्या वळणावर कुटुंबापासून वेगळे झाल्यावर एका माणसाची अवस्था कशी होते. इथे येणाऱ्या सर्व लोकांना मी एक संधी देते आणि ते लोक नशीबवान असतात जे या संधीचे सोने करतात. नात्याला खूप महत्त्व असते मिस्टर विकास. आई वडील आपल्या मुलांच्या जन्माआधीच मुलांना घडवण्यासाठी पैसे वाचवायला सुरुवात करतात, पण त्या बदल्यात त्यांची ही अपेक्षा नसते की त्यांच्या मुलांनी देखील मोठे झाल्यानंतर आई वडिलांच्या वृद्धापकाळासाठी पैसे वाचवावेत. कारण त्यांना उतरत्या वयात पैशांची गरज नसते, तर गरज असते ती आपल्या मुलांची, आपल्या माणसांची आणि त्यांच्या सोबतीची. आणि जेव्हा हे सर्व त्यांना मिळते तेव्हा त्यांचे म्हातारपण आनंदात जाते. हे ऐकताच विकासच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तो म्हणाला, तुमचे खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. तुमचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद. तो जसा वृद्धाश्रमाच्या गेट बाहेर जाऊ लागला तेव्हा सर्व वृद्ध एक टक लावून त्यांच्याकडे पाहत होते. काही समवयस्क तर त्यांना बाहेरपर्यंत सोडण्यास सुद्धा आले होते. ते सर्वजण विचार करत होते की आमच्याही जीवनामध्ये एक दिवस असा यावा आणि आमच्याही मुलांना पश्चाताप व्हावा आणि एक दिवस त्यांनी आम्हाला वृद्धाश्रमातून आपल्या घरी घेऊन जावे. राधिकाताई जेव्हा आपल्या मुलासोबत गाडीमध्ये बसल्या तेव्हा विकासचा मोबाईल वाजला. तेव्हा लीनाचा फोन आला होता. ती म्हणाली, अरे सकाळी सकाळी मला न सांगता कुठे गेला आहेस? मी तुला किती वेळा फोन लावला पण तू फोनच उचलत नाहीस. विकास म्हणाला, मी वृद्धाश्रमातून आईला घरी घेऊन येतो आहे. लीना म्हणाली, अरे हे काय करत आहेस तू? तू आईंना पुन्हा घरी घेऊन का येतोयस? आणि इथे त्यांना कोणाजवळ ठेवणार आहेस? अरे आपल्याला परदेशात जायचे आहे ना? आणि मी आत्ताच सांगते, फॉरेनला जाण्याचा प्रोग्राम मी अजिबात रद्द करणार नाही. तू जिथून आईला घेऊन येत आहेस तिथे परत सोडून ये. विकास म्हणाला, अजिबात नाही. मी माझ्या आईला एकटीला सोडून अमेरिकेला जाऊ शकत नाही. तुला कुठे जायचे आहे तिकडे तू जाऊ शकतेस. मी तुला सोडायला तयार आहे, पण माझ्या आईला अजिबात सोडणार नाही. असे बोलून विकासने फोन कट केला आणि मनामध्ये निश्चय केला की आता कोणतीही परिस्थिती आली तरी तो त्याच्या आईची साथ कधीच सोडणार नाही. राधिकाताई म्हणाल्या, बाळा असे करू नकोस. मी राहीन त्या वृद्धाश्रमामध्ये. तेव्हा विकास म्हणाला, आई मग चल, मीही तुझ्यासोबत वृद्धाश्रमात राहतो. राधिकाताई म्हणाल्या, अरे बाळा तुला संसार आहे, बायको मुले आहेत. तू का म्हणून राहशील माझ्यासोबत वृद्धाश्रमात? आणि सुनबाई म्हणते तर तू तुझा परदेशात जाण्याचा प्रोग्राम रद्द करू नकोस. तिथे जा, खूप प्रगती कर. तेव्हा विकास म्हणाला, आई माझे काय, मी इथे सुद्धा नोकरी करू शकतो. खरे तर लीना माझ्या मागे लागली होती की आपण अमेरिकेला जाऊन स्थायिक होऊ, कारण तिथे तिचे आई वडील राहतात ना. ती तिच्या आई वडिलांसाठी अमेरिकेला जायचे म्हणत होती, पण तिच्या आई वडिलांसाठी मी माझ्या आईला एकटे सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे जर तिला तिकडे जायचे असेल तर ती बिनधास्त जाऊ शकते. पण आता यापुढे मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. त्यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. काही वेळाने तो त्याच्या आईसोबत घरी पोहोचला तेव्हा लीनाने विकासबरोबर खूप भांडण केले आणि शेवटी ती मुलांसह अमेरिकेला निघून गेली. पण विकास मात्र शेवटपर्यंत आईसोबत राहिला. 6 महिन्यातच लीना पुन्हा भारतात परतली, कारण जेव्हा ती अमेरिकेला गेली होती तेव्हा तिच्या आईवडिलांकडे राहत होती. 4 महिन्यांपूर्वीच तिच्या भावाचे लग्नही झाले होते. काही दिवसांनी तिचे आणि तिच्या भावजेचे अजिबात पटेनासे झाले. त्यामुळे लीनाने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. घरी आल्याबरोबर तिने विकास आणि सासूची पाय धरून माफी मागितली आणि यापुढे नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही असे सांगितले. विकासने लीनाला लगेच माफ केले. आपली सून आणि नातवंडे पुन्हा आपल्या घरी आली याचा राधिकाताईंना खूप आनंद झाला आणि आता राधिकाताई आपल्या मुलाच्या, सुनेच्या आणि नातवंडांच्या सहवासात अगदी आनंदाने राहू लागल्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.